सांगलीच्या जतमध्ये 4 वर्षीय चिमुरडीवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे। चिमुरडीवरील बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर सांगली जिल्हा हादरलेला आहे। आरोपी पांडुरंग कळलीला उमदी पोलिसांनी अटक देखील केलेली आहे। घटनेच्या निषेधार्थ जतमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे, तर मिरजमध्ये मोर्चा काढण्यात आलेला आहे। सांगलीतील जतमधील या घटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्थेवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे। काल दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी जत तालुक्यात करजगी या गावामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचं दिसून आले। तर त्या दृष्टीनं पोलिसांनी तात्काळ त्या घटनेची माहिती मिळताच गावामध्ये जाऊन जो संशयित व्यक्ती आहे तो निष्पन्न केला। त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। आम्ही फास्ट ट्रॅकवर ही केस चालवण्यासाठी मान्य कोर्टाला विनंती करू आणि लवकरात लवकर सर्व ठोस पुराव्यांवर आधारित दोषारोपपत्र मान्य कोर्टामध्ये आम्ही सादर करू। सांगलीतील जत तालुक्यातील करजगी गावामध्ये 4 वर्षाच्या बालिकेवरती लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना घडली आहे। या निषेधार्थ सांगलीतील जतमध्ये आणि मिरजमध्ये कडकडीत बंद पाळला जातोय। आपण सध्या सांगलीतील जतमध्ये आहोत। जत शहरामध्ये सर्व बाजारपेठा आणि जे व्यापारी संकुल आहे हे बंद ठेवण्यात आलेले आहे। सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आलेले आहेत। जतमध्ये केवळ अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत। रुग्णालये आणि मेडिकल्स हे जे फक्त सुरू ठेवण्यात आलेलं आहे, परंतु बाकी सर्व व्यापारी संकुल असतील, दुकाने असतील, हॉटेल्स असतील हे सर्व बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय। जतपासून 50 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या करजगी या गावामध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्गुणपणे खून केल्याची घटना घडली होती। यानंतरनं सर्व स्तरातून, सर्व समाजातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय। या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी जत तालुक्यामध्ये कडकडीत बंद पाळला जातोय। जत शहर आणि उमदी शहरामध्ये या 2 ठिकाणी मोठे मूकमोर्चे देखील काढण्यात येणार आहेत। तसेच करजगी गावामध्ये देखील बंद पाळण्यात आलेला आहे। आपण सध्या जतमधील ही दृश्य पाहतोय। जतमधील जे सर्व व्यापारी संकुल आहे, सर्व दुकानं आहेत हे बंद ठेवण्यात आलेले आहेत। या घटनेचा जो 4 वर्षाच्या चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना आहे, या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय। गोपीचंद पडळकर यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे। सत्ताधारी पक्षाचे भाजपाचे गोपीचंद पडळकर हे आमदार आहेत। जत मध्ये पाहिलं तर गांजा असेल, तसेच जे लैंगिक अत्याचाराची घटना असतील, यामुळे सांगली जिल्हा वारंवार हिटलिस्टवरती येतोय। नुकताच एमडी ड्रग्ज प्रकरणी सांगली जिल्हा हिटलिस्टवर आला होता। आता पुन्हा बालिकेवरती लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी आता पुन्हा सांगली जिल्हा हिटलिस्टवरती आलेला आहे। 4 वर्षाची बालिका होती, अंगणात खेळत होती। अंगणात खेळत असतानाच तिच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीनं तिला घरात नेलं, तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले आणि तिची खून केला। दिवसभर या बालिकेचा शोध घेतला, परंतु बालिका मिळून आली नाही। त्यानंतर गावात दौंडी पिटण्यात आली। त्यानंतर पोलीस गावात दाखल झाले। गावकऱ्यांसह पोलिसांनी या बालिकेचा शोध घेतला असता शेजारी राहणाऱ्या पांडुरंग नावाच्या व्यक्तीनं तिला घरात नेऊन तिच्यावरती लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना घडली आहे। आणि या घटनेचा आता सांगली जिल्ह्यामध्ये तीव्र निषेध व्यक्त केला जातोय। जत उमदीमध्ये कडकडीत बंद पाळला जातोय। दुपारी 2 नंतर या ठिकाणी मोठा मूक मोर्चा देखील काढण्यात येणार आहे। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, जत, सांगली।